नाही, आता सध्याला तुतारीकडे नवीन वादा योगेंद्र दादा असं आमचं विरोध वाक्यच आहे. आता ते तर आता दादा बदलायची वेळ आलेली आहे. आता जी योगेंद्र दादांची त्यांनी निवड केली ती त्यांनी पुढच्या 5-25 वर्षाचा विचार करूनच केलेली आहे आणि अतिशय योग्य निवडा त्यांनी या ठिकाणी योगेंद्र दादांची केलेली आहे. तर आता आघाडी सरकार आल्यानंतर दादा इकडे येणार का परत? ह्यांची विचारसरणी मान्य होणार आहे का ह्यांना दादांना? आता दादाच म्हणलेत, अजित दादाच म्हणलेत जुन्यांचं कवर ऐकायचं. तसंच आता आम्ही पण ठरवलंय ना, जुन्यांचं कवर ऐकायचं, नवीन येऊन द्या ना नेतृत्व. म्हणजे अजितदादा मोठ्या साहेबांबद्दल म्हटले ते आता तुम्ही म्हणता की अजितदादांना लागू करा. हो बरोबर आहे. ज्यांनी काम केले 35 वर्ष त्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. 100% ही म्हणतात ते सगळं मान्य आहे आणि 23 तारखेला गुलाल फक्त आमचाच असणार. महाराष्ट्रातल्या निवडणुकीची चर्चा प्रत्येक गावामध्ये होते आहे, गावातल्या पारावरती होते आहे. मात्र या काटेवाडीतल्या पारावरती ही जी चर्चा इथे होणार आहे, या चर्चेची चर्चा इतर ठिकाणी होणं अपेक्षित आहे. कारण पवार कुटुंबाचं हे मूळ गाव अवघं 5,500 मतदारसंख्येचं. मात्र इथले हे 5,500 मतदार निवड तर करणार आहेतच त्यांच्या लोकप्रतिनिधीची. मात्र आत्ता ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे किंवा पवार कुटुंब विभक्त झाल्यानंतर, त्यांचं राजकारण विभक्त झाल्यानंतर इथले त्यांच्या मूळ गावातले हे ग्रामस्थ काय विचार करतात, कसं या सगळ्या गोष्टींकडे पाहतात, हे पाहणं या ठिकाणी औत्सुक्याचं आहे. त्यासाठी आपल्यासोबत दोन्ही बाजूचे लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, इथले मतदार आहेत. काय एकंदरीत वातावरण आहे? 100% दादांच्याच बाजूने. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की अजितदादांच्या की आमच्या मित्रांनी सांगितलं की ते भीतीचं वातावरण आहे. आता दादांच्या म्हणजे कामात काय भीतीचा विषय? लोकशाहीत भीती विषयच नाही ना. नाही, आता सध्याला तुतारीकडे नवीन वादा योगेंद्र दादा असं आमचं विरोध वाक्यच आहे. आता ते तर आता दादा बदलायची वेळ आलेली आहे. दादा बदलायचेत का? बदलायचे काय नवीन नेतृत्व आलं पाहिजे ना. जुन्याच्या जेव्हा आता दादाच म्हणलेत, अजित दादाच म्हणलेत जुन्यांचं कवर ऐकायचं. तसंच आता आम्ही पण ठरवलंय ना, जुन्यांचं कवर ऐकायचं, नवीन येऊन द्या ना नेतृत्व. म्हणजे अजितदादा मोठ्या साहेबांबद्दल म्हटले ते आता तुम्ही म्हणता की अजितदादांना लागू करायचं. हो बरोबर आहे. बरं, हे म्हणतात आता जुन्यांचं काय ऐकायचं? म्हणजे मग आता दादा म्हणत होते बदल होता, त्यांनी ऐकलं का? त्यांनी त्यांच्याकडेच ठेवलं ना, दादांचं ऐकलंच नाही ना. मग आता अजितदादांनी तरी नवीनचं काय ऐकायचं? त्यामुळं हे फार वल्गना आहेत. विकास कामाच्या दृष्टीने असेल ना, पूर्ण तालुक्यात अजितदादांनी एवढं काम केलं. लोकांचं ठरलेलं होतं लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा. आणि काटेवाडीला तुम्ही विकासाचा विषय घ्याल तर आतापर्यंत 200 कोटींची कामं झालेत काटेवाडीत. त्यामुळे आणि हे पण त्याचे साक्षीदार होते. आता पक्ष फुटलेला 2 महिने झालं, पण त्यांना पण ते नेतृत्व मान्य आहे. शेवटी आता विचारसरणी प्रत्येकाची वेगळी असते. परंतु आता हे आतापर्यंत हे पण दादांच्या बरोबर एकत्र होते. ठीक आहे, आता त्यांना पण विकास केला हे दादांनी केलेला आहे, हे ह्यांना पण मान्य आहे, पूर्ण तालुक्याला पण मान्य. कसं आहे, पवार साहेबांचं राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, हे निर्णय आत्तापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की चुकलेले नाहीत. आता जी योगेंद्र दादांची त्यांनी निवड केली ती त्यांनी पुढच्या 5-25 वर्षाचा विचार करूनच केलेली आहे आणि अतिशय योग्य निवडा त्यांनी या ठिकाणी योगेंद्र दादांची केलेली आहे. राहिला विषय की विकासाचा, आपण विकास बारामती तालुक्यात दिसतात, रस्ते दिसतात, बिल्डिंगा दिसतात, म्हणजे तो विकास नव्हे. गोरगरिबाच्या घरात 2 पैसे कष्टाचे आले पाहिजेत, ना की फुकटचे आले पाहिजेत. त्याला विकास म्हणलं पाहिजे. काय म्हणजे हा विकास नाही असं म्हणतात? गेली 35 वर्ष दादांनी विकास केला आहे. ह्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला तर माहिती 100% आहेच. पण मला एक सांगा, एखादं झाड लावलं, ते फुलं फळाला आलं आणि चांगलं बहरून आल्यानंतर ते तोडायचं आणि नवीन लावायचं लगेच, असं असतं का? हां, ते झाड ज्यावेळेस फळ देणार नाही किंवा वटून जाईल, वाळून जाईल, त्यावेळेस तुम्ही नवीन झाड लावू शकता ना. नवीन विचाराला, नवीन ह्याला आमचं काही दुमत नाही. 100% आम्ही सगळी एकच आहेत. ते आम्ही त्यांना बी पाठिंबा दिला असता, पण अशा पद्धतीनं नको व्हायला होतं. ज्यांनी काम केले 35 वर्ष त्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. आता काय आहे, विकास 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 असं म्हणलं जातं सगळीकडेच. काय विकास केला, काय विकास केला? अहो, 20 वर्षापूर्वीची काठेवाडी आणि आत्ताची काठेवाडी ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि कोणी केला हा तेच सांगतोय ना, हा आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि अजितदादा स्वतः सुनेत्रा वहिनींनी हातात झाडू घेऊन हे गाव स्वच्छ केलं. ह्या गावामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आणलं, ह्या गावामध्ये पूर्ण 100% शौचालय मुक्त केलं, पाण्याची व्यवस्था 100% केली. आणि विकास आता ऐका ना, हे तुम्ही सगळेजण जे आहेत ते 2 बाजूंमध्ये विभागलेले आहात. मला तुम्हाला हे विचारायचं, तुम्ही दोन्ही बाजू आपापले मुद्दे पुढे मांडणार, रेटणार. हे सगळं जे काही चालू आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता जी काल जी एक घटना घडली
पांडुरंगाच्या मंदिरातच रुक्मिणीला तुम्ही प्रवेश नाकारला. काकींना तुम्ही कंपनीच्या गेटवर 25 मिनिटं तुम्ही थांबवून ठेवलं. अहो तुम्ही कुणाला थांबवताय, कुणाच्या आदेशाने थांबवले ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचं नाव समोर खऱ्या अर्थाने आलं पाहिजे. कसं एका नाण्याला दोन बाजू असतात, तर दुसरी बाजू पाहिली पाहिजे ना, काय झालं काय नाही ते. काय नाही, ते दुसऱ्या गेटने गेलेले होते आणि ज्यावेळी तिथलं वाघ म्हणून तिथले मॅनेजर आहेत पाहणारे, त्यांना ज्यावेळेस समजलं त्यांनी एका मिनिटात ती गाडी सोडायला लावली. आता काय झालंय, दादांचा विकासाचा डोंगरच एवढा आहे, मग बोलाय काय नाही म्हणून आता फक्त भावनिक काहीतरी मुद्दा काढायचं आणि एवढं नाही. तो वाघ छाती ठोकपणे सांगत होता मी अडवलं, मी साहेबांच्या पत्नीला गेटवर थांबवलं. अहो कुठं चाललंय हे राजकारण? तुम्ही कुणाला अडवताय आणि तुम्ही कुणाचं समर्थन करताय? तुम्ही कुणाचं समर्थन करताय? तुमचा जितेंद्र जाधव आहेत ना IBN लोकमतवाले, तिथे जाऊन त्यांनी खात्री केली, फक्त नंतर सोडलेलं अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे अडवलेला, अर्धा तास नंतर वगैरे सोडलेलं नाही, थांबवलंय. आणि रॅलीला परवानगी नव्हती, त्यांनी रॅलीसाठी गेलेले होते, रॅलीला फॉरवर्ड करून बघू नाही, अधिकृत परवानगी नव्हती. आता फक्त चुकीच्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. पवार साहेब वस्त्रोद्योग मंत्री केंद्रात असताना एकूण भारतात 5 टेक्स्टाईल पार्क उभं केले, त्यातले 100% अनुदान देऊन हे टेक्स्टाईल उभं केले. ह्यात सगळ्यात योगदान हे पवार साहेबांचं होतं, बारामती टेक्स्टाईल आणायचं. आणि त्यांच्याच पत्नीला काकींना आमच्या की बाहेर उभं करणं ही अशोभनीय आहे. त्यामुळे लोक काय दादा, आतापर्यंत असं कधी दोन भाग ह्या गावामध्ये नव्हते. फक्त महागाई कोण बोलत नाही एवढंच म्हणतो मी. हा मुद्दा आहे पहिला. महागाई आहे, हा महागाई कोणी बोलत नाही ना, बोलतंय कोण? नाही, अतिशय योग्य मुद्दा बोलायला पाहिजे. सगळेच भावनिक मुद्द्यांवर बोलतायत, बोलत नाही ना. आता काय काय महाग झालं सांगा. सगळंच महाग आहे ना. तेल महाग आहे. कितीने महागलं थोडं आठवत असेल तर सांग. तेलाचा डबा आधी कितीला होता, आता कितीला आहे? आता मला वाटतं 13 डबा मी 900ला घेतला होता. आता केवढं झालं मला माहित नाही अजून. बरं, खरं आहे का नाही? कितीला झालंय? 1500ला होता, 2280 रुपयाला डबा घेतलाय 2 दिवसापूर्वी मी. 2280 रुपयाला. महागाई आहे, बेरोजगारी आहे, ते काय लाडकी बहीण पण आहे ना, ते आपल्याला नाही माहिती काय. महागाई आहे, बेरोजगारी आहे. बारामती तालुक्यात सुद्धा प्रचंड बेरोजगारी आहे. आमच्यासारखे सुशिक्षित तरुण सुद्धा बिना कामाचे घरी बसते. ते ह्याच्यावर कोण बोला ना. विकास म्हणजे काय? तुम्ही मोठे मोठे बिल्डिंग बांधले, रस्ते बांधले म्हणजे विकास झाला का? आजचा तरुण तुमचा घरी बसतोय, तुमच्या तरुणांना नोकरी नाही, त्याला हाताला काम नाही, त्यावर पण बोला ना. शिवाजी काळे आहेत अजित पवारांचे निकटवर्तीय. काळे सर, काय एकंदरीत हे जे वातावरण आपण पाहतोय, हे बारामतीकरांचा माइंडसेट असा आहे की लोकसभेला आदरणीय पवार साहेबांना म्हणजे सुप्रियाताईंना लोकांनी सपोर्ट केला आणि विधानसभेला लोकांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की विधानसभेला अजितदादांना लोक प्रचंड मताने निवडून देणार आहेत. ठरवलंय? काहीच विषय नाही, त्यांचं त्यांनी ठरवलं. आता जे लोक हे बोलतायत ना, हे 4 महिन्यापूर्वी सगळे अजितदादांच्याच बरोबर होते. हे सगळे आम्ही एकत्र काम करायचो, सगळे आमच्या बरोबर. दबक्या आवाजात मोरे येत नाही, कारण ते त्यांना अडचण येते. काय अडचण येते? पुढे त्यांना कोण नोकरीला असेल तर दबाव तंत्र वापरतात. आता ओपन मतदान दबाव आहे. पुरावा द्यावा ना यांनी, पुरावा द्यावा, तोंडी बोलू नये, पुरावा द्यावा यांनी दबावाचा पुरावा द्यावा. अजिबात दबाव वगैरे काही नाही. इथं लोकशाही मार्गाने सगळं चालतं आणि अजितदादाचा दबाव वगैरे असता तर मग ही मंडळी दबून राहिली असते का? असं काही दबावाचा पुरावा द्यावा नाही. तुम्ही आरोप नुसते करतायत, ते म्हणतात पुरावा काय? विकास केला म्हणतात. तुम्ही जावा त्या शिवसृष्टी पैसे कनेरी 100 कोटी नुसते बिताड बांधून आत शहरात चरत्यात. आतमध्ये तुम्ही जवळ इथं जाऊन बघा, 5 किलोमीटर. तुम्ही सरपंच आहात गावचे? अच्छा, विद्यमान सरपंच. अच्छा, बरं. हे जी नक्की तो प्रकल्प शिवसृष्टीच्या कामासाठी ना सर्वात मोठी मदत अजितदादांनी ह्यांनी केली आहे. आणि हे कशाचा आरोप करतात तेव्हा त्यांना विचारा. काय मी माझ्या सैनिक 25 एकर 26 गुंठ शिवसृष्टीत दिलं. पण ऐका नाही, गायरांची जागा होती, ती गायरांची जागा होती, त्यांच्यासाठी दिलं. त्याला पैसे यांनी मंजूर केलं. मंजूर करून नुसती भिताड बांधली. आज शहरात चरतात. शहरात आजची परिस्थिती. आचारसंहिता चालू आहे, काम चालू आहे, होणार आहे अजून. आता फेज 1 मध्ये आता कंपाऊंड केलेलं आहे. फेज 2 मध्ये बाकीचे सगळं डेव्हलपमेंट होणार आहेत ना, त्याला वेळ द्यावा लागेल ना. मध्ये जेवढा निधी आला तेवढा निधी तिथं संपलेला आहे. आता फेज 2 आणि हा विकास करण्यासाठीच दादांनी सत्ता परिवर्तन केलं. माहितीसाठी सांगतो, हे जे म्हणतात ना तरुणांना संधी किंवा काय, पण आम्हाला परवडणारं अजिबात नाही. जर
तरुणाला संधी दिली तर आपण स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेऊ. कारण दादांनी 35-40 वर्ष झालं बारामतीचा एवढा विकास केला आहे की अख्ख्या महाराष्ट्रात दादाचं उदाहरण देतात बाकीचे आमदार की मला निवडून द्या, मी बारामती करतो. आणि 100% नुसताच विकास म्हणजे सुशोभीकरण केलेलं नाही दादांनी शेतकऱ्यांचे बी प्रश्न पडले, लाईट बिल असेल, लाडकी बहीण असेल, एवढ्या योजना दिल्या. नाही सगळे प्रश्न बऱ्यापैकी सोडवलेत म्हणतात. काळे सर आता म्हणले की तुम्ही 4 महिने दादांबरोबर होता, तुम्ही जन्मल्यापासून आदरणीय शर्मिला बापूंबरोबर शर्मिला वहिनी साहेबांबरोबरच होता. तुम्ही प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, राजकीय वेगळं, राजकीय मतभेद ही वेगळे आहेत आणि मैत्री वेगळी असते. आम्हाला पवार साहेबांचे विचार आवडले, आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. म्हणून असं नाही की पवार साहेबांबरोबर दादा होते म्हणून एकत्र होतो. आम्हाला पवार साहेबांची विचारधारणा आवडते ना. मी पण इथे बऱ्याच वर्षांपासून येतो, पण हे जे चित्र आहे जे आत्ता निर्माण झालंय, तर हे आरोप प्रत्यारोप तुम्ही एकमेकांवरती करणार, पण हे कशामुळे झालं, का म्हणजे, आणि काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या याच्यातून? दादाची अडचण होती आणि त्या अडचणीमुळे दादाला जावं लागलं. जे छगन भुजबळचं काय होईल ते आपलं होईल, त्याच्या कार्यकाळ त्यांना त्यांची एक मानसिकता तयार झाली, त्यामुळे ते सगळ्या जनतेला माहिती आहे की तुम्ही आम्हाला हे जे आहे तर हे गावासाठी पण तुमच्यासाठी वेदनादायी असेल ना हे सगळं? हे वेदनादायी 100% आहे. पण कसं आहे माहिती का, हा जो निर्णय घेतला ना, हा केवळ आणि केवळ विकासासाठी घेतलाय. 100% काटेवाडी गावात जावा, काय अवस्था आहे बघा, आतमध्ये जावा. महिला हॉस्पिटल विमानतळावनं विद्या प्रतिष्ठानला आणायचा बाहेरचा व्यक्ती, कडनी बारामतीच्या कडनी केविकेल न्यायचा, तिथं मस्त परत गोविंद बागाचे जेवण घालायचं आणि विमानतळात. आणि बाकीच्या ठिकाणी बघा फार बेकारी, नावाला विकास आहे. आता फक्त बोलायचं म्हणजे महिला हॉस्पिटल केले दादांनी, तिथं 10 रुपयात होते डिलिव्हरी सगळ्यांनी. मेडिकल कॉलेज आले, मोफत उपचार होते, 2 मेडिकल कॉलेज आले. तर एक केला विकास, बाहेर लोकांना बघायला मिळाला विकास. आणि इथं 10 कोटी रुपयाची स्कीम आहे काठेवाडीत पाण्याची, बिस्लरीचे पाणी गाव पेत. एक मिनिट, आरोप करायचं म्हणून काही करण्यात मजा नाही. सगळ्या आमदारांची बैठक झाली, ज्यावेळेस बीजेपी बरोबर जायचं किंवा सरकारमध्ये जायचं ना, त्यावेळेस सगळ्या आमदारांची बैठक होऊन ठरलं होतं. त्यावेळेस पवारसाहेब बी होते आणि त्यावेळेस पवारसाहेबांनी सांगितलं होतं की ठीक आहे आपण सपोर्ट करू म्हणून. आणि नंतर पवार साहेबांनी माघार घेतली. मग सगळ्या 40 आमदारांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की बाबा सगळ्यांनी पत्रावर सह्या आहेत सगळ्या आमदारांच्या. आणि हे काय सांगतायत की दिलेला शब्द मोडायला नको म्हणून दादा गेले आणि दादा अडचणीत होते म्हणून गेले, हे जे म्हणतात ना हे बिनबुडाचे आरोप आहेत. हे म्हणते ती विकासासाठी दादा गेलेत, तर आता आघाडी सरकार आल्यानंतर दादा इकडे येणार का परत? यांची विचारसरणी मान्य होणार आहे का ह्यांना दादांना? याची गरज लागणार नाही, दादा स्वतः सत्तेत येणार आहे, गरज लागणार नाही. आणि 2014ला पवार साहेबांनी भाजपला पाठिंबा दिला ना बाहेरनं. आता साहेबाला कुठं भाजपचं वावड आहे? दादा गेले. ऐका एक मिनिट, साहेबांनी बाहेरून पाठिंबा दिलता आणि तो पक्षाचा निर्णय होता. दादा गट घेऊन गेलेत, हे लक्षात घ्या. अख्खा पक्ष घेऊन जाणं पक्षाचा. थांबा एक मिनिट, मध्ये बोलू नका परत. पक्षाचा अख्ख्या पक्षाने पाठिंबा देणं वेगळं आणि त्यातला गट घेऊन जाणं ह्यात फरक आहे. तिथं फूट पडती, ही लक्षात. अधिकृत पक्ष हा दादांकडे, कायद्याने न्यायाने सुद्धा. आता ते सगळं न्यायालयामध्ये सुरू आहे. मला प्रश्न विचारायचा इथल्या विकासाबद्दल. आता विकास कोणी केला? दोन्ही बाजूंकडून दावे केले जातात. शरद पवारांपासून बारामती राजकीय नकाशावरती महाराष्ट्राच्या आली, पुढं हा विस्तार अजितदादांनी आणखी मोठा केला. आता 2 प्रवाह वेगळे झालेले आहेत. मुद्दा आहे तो इथल्या विकासाचा आणि त्यातून सातत्याने मलिदा गँग हा शब्द वापरला जातो. काय आहे नक्की मलिदा गँग म्हणजे काय आहे? तो छत्रपती कारखाना चालू तोडी दिल्यात. 4 दिवस झाले टेबलवर माल येऊन पडलाय. विकास झाला म्हणताना कारखान्याचाच काय विकास झाला? 8 दिवस झाला माल वाळतोय तिथं, तुम्ही जाऊन बघा. अजून 8 दिवस कारखाना. मी उत्तर देतो. त्यांचा प्रश्न काय विचारा, त्याचे चेअरमन आहेत कारखान्याचे. काय झालेलं आहे, नेहमी प्रॅक्टिकली काही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. कारखाना सुरू करत असताना एकाच दिवशी सगळी यंत्रणा हजर असते का? त्याला आपल्याला तिथं माल थोडा स्टोअर करून ठेवावा लागतो की जेणेकरून एकदा सुरुवात केली की त्याला कंटिन्युटी राहिली पाहिजे. त्याला बग्याच पाठीमागे शिल्लक ठेवावा लागतो का? तर कारखाना चालू बंद राहिला तर बग्याच पुरत नाही, मग बॉयलरला बग्याच लागतो. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली समजून घेऊन मग त्याच्यावर वक्तव्य करण्यात यावं. आणि काय होतं, विकासाची नक्की व्याख्या काय हो? विकास म्हणजे काय केलं पाहिजे? एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. नुसत्या ती म्हणतात ना बारामतीचं सुशोभीकरण केलं म्हणजे विकास झाला का?
पण प्रॅक्टिकली बारामतीमध्ये जे आज सगळ्या गोष्टींची फॅसिलिटी मिळतात त्याच्यामध्ये नुसतं काय त्या पवारांचा विषय येत नाही. आज तिथं शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी किराणा दुकानदारांचे काम नाही बारामतीमध्ये विकास झालाय ही गोष्ट दोघांचे विरोधक देखील नाकारू शकत नाहीत. इथले उद्योग व्यवसाय, इथं आलेल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, त्या माध्यमातून इथल्या जागांना, इथल्या फ्लॅट्सना आलेला भाव आणि त्यामुळं बाहेरून इथं येऊन स्थायिक झालेल्यांची एक मोठी संख्या आणि त्यामुळं बारामती आणि इथलं एक अर्थकारण वेगळ्या प्रकारे विकसित झालंय. इथल्या लोकांचा फायदा झालाय आणि अर्थातच याला कारण आहे ते इथलं नेतृत्व. आता नेतृत्व विभागलं गेलंय आणि त्यातून हा सगळा वाद सुरू आहे की नक्की कोणी केला. आणि या विकासातून मलिदा गँग म्हणून जो काही बोललं जातं तर काय मलिदा गँग म्हणजे काय आहे? जे आदरणीय चेअरमन साहेबांनी सांगितलं की कारखान्याचं असं तसं, हाच पालखी वाटा. ह्याच पालखी वाट्यावर दादा भाषणात सांगत होते की मला बघून तुम्ही कारखान्याला मतं द्या, पॅनल निवडून द्या 10 वर्षापूर्वी. तर त्यावेळेस दादांकडे बघून सगळ्यांनी चांगलं मतदान करून पॅनल निवडून आणला. तेच दादा आज भाषणात सांगतात की मला माळेगावचं विचारा, सोमेश्वरचं विचारू नका, छत्रपतीची बेकारी झाली मला काय त्याचं विचारू नका. दादा तुम्हाला तुमच्या सांगण्यावर आम्ही कारखाना तुमच्या ताब्यात दिलाय आणि तुम्ही आज बेकारी झाल्यावर म्हणता की मला त्याचं विचारू नका. तुमचा ऊस आहे? माझा ऊस आहे. सगळे शेतकरी ऊस माझा ऊस आहे. 8 साली माणसाचं ऊस जाईनात कारखान्याला तोपर्यंत खोडवून नेलेलं असतात. असं म्हणजे यावेळी गळीत हंगाम पण उशिरा सुरू केला. आपण चेअरमनला विचारू. गाळप हंगाम उशिरा सुरू झालेला आहे. तो गाळप हंगाम कर्नाटक, महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्य सरकारनी आपल्याला जो सुरुवातीला रिकव्हरीचा लॉसेस होतात तो आणि पावसाचं वातावरण जे होतं त्याच्यामुळं राज्य सरकारने निर्णय घेतलेला होता की 15 नोव्हेंबरपासून हंगाम चालू करायचा. आणि हे करण्याच्या मागचं उद्दिष्ट एकच होतं की बरोबर आहे, पण यावेळी झाला नाही ना तो. नाही 15ला सुरूच झालं ना, 15 नोव्हेंबरला सुरूच झालं ना. त्याच्या हे कशासाठी? पावसाचं वातावरण तुम्ही बघत होता. पावसाळ्यात तुमचं मजूर आलं तरी तोडू शकत नाही, प्रत्येक प्लॉटमध्ये गाडी जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग पुन्हा कारखाना चालू बंद करणं हाच प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट, कारखान्याचं जे आज दिसतंय की बाबा इतर तुलनेत कारखान्याचा आपले दर कमी मिळत आहेत, परंतु आपल्या प्रॅक्टिकली इथली जर सिच्युएशन पाहिली तर त्यांना मिळणाऱ्या रिकव्हऱ्या, आपल्याकडे लागवड केलेल्या व्हरायट्या, ह्या सगळ्या गोष्टीचा कोणीच प्रॅक्टिकली. शरद पवार इथं प्रचार करताना सातत्याने म्हणतायत की मला तुम्ही एक 30 वर्ष निवडून दिलं, परत आता अजितदादांना 30 वर्ष निवडून दिलं, मग आता नवीन नेतृत्व निवडून द्यायला काय हरकत आहे? दादा तुम्ही ऐकताय मागासपासून, काय बोलू इच्छिता का? नाही काय नवीन नेतृत्व की अजितदादा? नाही मला बोलता येत नाही. असं बोलले ते, मला बोलता येत नाही म्हणून. पण कसं असतं, साहेब हे म्हणतात ना 30 वर्ष केलं, साहेबांनी 60 वर्ष केले, मग लगेच 30 वर्षात का तुम्ही बदलताय? सुप्रियाताईंचं 30 वर्ष पूर्ण झालं त्या रिटायर होणार का? होणार का? असं नसतं. लोकांचा जोपर्यंत पाठिंबा आहे तोपर्यंत तुम्ही नेतृत्व करत राहिलं पाहिजे. आणि आता लोकांचा कोणाला दादांनी काम केले. नवीन नेतृत्वापेक्षा जर नवीन नेतृत्व दिलं तर 25-30 वर्ष तालुका मागं जाईल. कारण शेवटी दादांनी 35-40 वर्ष झाला. आज सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून दादांची कामं चालली. तर आता मला सांगा की ही निवडणूक लोकसभेसारखी भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय का? आणि कोण करतंय? करतंय कोण? पण कारण आपण बघितलं लोकसभेला रोहित पवारांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि आता विधानसभेच्या प्रचाराची सुरुवातच अजित पवारांच्या डोळ्यात पाणी येऊन झाली. तर म्हणजे कोण भावनिक कोण करतंय? काळेसाहेब, हा भावनिकचा मुद्दा नाही. अजितदादाचं तुम्ही बोलला ना, ज्या प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळेस दादांची भावनिक, तो विषय थोडा वेगळा होता, घरचा होता, त्यांच्या आईंचा विषय आला, त्यामुळे दादांना ते थोडं भरून आलं आणि तो प्रकार तसा घडला गेला. तसं वास्तविक दादा असं भावनिक वगैरे, त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी तालुक्यामध्ये आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये किती कामं केले हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळं दादांचा विकासावर पूर्ण विश्वास आहे आणि विकासाच्या जोरावर अजितदादा प्रचंड बहुमताने बारामतीमध्ये निवडून येणार आहेत. विकासच केलाय म्हणतात, त्यांचं म्हणणं की अख्ख्या तालुक्यात विकासच झालाय. लोकसभेला 48,000 लीड तालुक्यातच पडलं. फक्त कशामुळे पडलं? ह्याला काय कारण आहे? ऐका, पवार इथून पाठीमागं दादा जी लीड न्यायचं त्याच्या पाठीमागं फक्त पवार साहेब होतं, त्यांचाच हात होता. दादांचं फोटो, साहेबांचं फोटो असायचं.
साहेब स्वतः असायचे म्हणून ते शक्य होतं. साहेबांनी हात काढून घेतल्यानंतर बारामती तालुक्यात 48,000चं लीड लोकसभेला पडलं आणि आताच्या विधानसभेला त्याच मताने योगेंद्रदादा निवडून येणार आहेत. आणि आता नाही हा महत्वाचा आहे की सुनेत्रा पवार 48,000 या विधानसभा मतदारसंघात पिछडीवरती होत्या लोकसभेला, तर ही पिछडी कशी भरून काढणार आहात? आता कसं आहे, मी अगोदरच सांगितलं की लोकांचा माइंडसेट असा होता की लोकसभेला आदरणीय पवार साहेबांना लोकांनी साथ दिलेली आहे, सुप्रिया सुळे यांना साथ दिली, आणि आता विधानसभेला लोकांनी ठरवलं की विकासाचा कोण पुरुष आहे तो अजितदादा आहे. त्यामुळं अजितदादांना लोकांनी सपोर्ट करायचा. आता आम्ही गावोगाव फिरतोय, लोक स्पष्ट बोलून दाखवतात की ह्या वेळेमध्ये आम्ही अजितदादाला मतदान करणार आहे. असं विकासाचा पाया खऱ्या अर्थाने शरद पवार साहेबांनी रचला होता, हे ते मान्य करत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की दादांनीच विकास केला. बारामतीमधली MIDC असेल, टेक्स्टाईल पार्क असेल, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, विद्याप्रतिष्ठानसारखी संस्था असेल, माळेगावसारखे कारखाने असतील, ह्या सगळ्यांना उभारी द्यायचं काम पवार साहेबांनी केलं. दुधाचं आपले डायनॅमिक्स असेल, मार्केट कमिटी असेल, सगळं पाया रचलाय तो पवार साहेबांनी रचला. आणि ह्यांचं म्हणणं आहे की आमचा विकास पुरुष फक्त दादाच आहे. जोपर्यंत पवार साहेब पाठीमागे होते तोपर्यंत बारामतीची उभारी होत होती. आता फक्त बारामती सजवायचं काम चाललंय. बरं ऐका, आता ही अशी चर्चा आहे की याला काही अंत नाही, आपण बोलेल तेवढा कमी आहे. मला थोडं आणखी वेगळं विचारायचं आहे की तुम्ही आपापसामध्ये कधी आतापर्यंत भांडला नसाल, ह्या 1.5 वर्षांपासून हे सुरू झालं, बरोबर? नाही तसं नाही. बाकीच्या गावांमध्ये जशी डोकी फोडली जातात एकमेकांची, तसं इथं अजिबात नाहीये. हे दोन्ही बाजूचे म्हणजे तुतारी आणि घड्याळाचे लोक आपापसामध्ये एकमेकांची चेष्टा मस्करी करतात, चहा वगैरे पण पितात. इलेक्शन झाले की 6 वाजताच एका जागेवर असतो, असं काही नसतंय. नाही, चांगली गोष्ट आहे. नाही पण हेच की बाबा हे आता 1.5 वर्षापूर्वीपर्यंत हे नव्हतं, म्हणजे जे काय असायचे दोन्ही गट एकाच बाजूने असायचे, तर मग काय गट असायचा ना, ऑपोजिटचा गट थोडाफार असायचा, बीजेपीचा असायचा, ते आता सपोर्ट केला. पण हे तुम्ही सगळे आता एक तुतारीचं नाही घड्याळाचं आहे म्हणजे आता एवढेच झालेलं, एकाच गटातून तुम्ही 2 गट झालेला आहात. पण आताची निवडणूक आहे ना ही जरा वेगळ्या अर्थाने चालली. मला एक सांगायचंय, हे सगळं आम्ही एक आहे, आणि विकास दहशत ह्या 2 शब्दावर मला फक्त बोला. मी कनेरी काटेवाडी, मी मूळ कनेरीचा आहे, बाळासाहेब पवार. माझ्या गावामध्ये काय आद्यशक्तीने ह्या दिवसा पॉकलँड लावून दोन्ही अपंग आहेत डोळ्यांनी, आणि शिवाय नवबौद्ध आहेत, त्यांची 2 मुलं आहेत. लग्न झाल्यानंतर त्यांनी ती झोपडं घातलं, तिथं आपलं घरटं तयार केलं, त्यात ती 2 पिलं त्यांना झाली. तिथून त्याला आम्ही घरकुल बसवलं, त्यांनीच बसवलं. आणि हे सगळं एक विचाराने. परंतु त्या गरिबावरती जो अन्याय केला आहे त्याला कोण वाचा फोडणार? दुसरी गोष्ट, 6 पिढ्याचा आमचा मार्केटला शेलारांचा रस्ता होता. मग पुढं गेल्यानंतर हळूहळू आमचेच आहेत ते बी, त्यांनी तिथं गेट टाकायला सुरुवात केली. आम्ही सगळेजण गेल्यावर विचारलं, नाही म्हणले फॉरेस्टनी बंद केलं, आमचा काही संबंध नाही. ठीक आहे, तुम्ही फॉरेस्टनी बंद केलं आम्ही मान्य करतो, परंतु त्याच फॉरेस्टनी तुम्हाला 2 किलोमीटर परत परवानगी देऊन नवीन रस्ता काढला, ही कुठल्या कायद्यात आहे? काय म्हणताय ते? घरकुल जसंच्या तसं जागेवर आहे, आणि आत्ताही बघायला मिळेल, अजून जागेवर बघायला मिळेल की म्हणजे मी तिथंच आहे, काही लई लांब नाही. रस्त्याचा विषय जिथं स्वतःच्या मालकीचा हद्द संपते तिथं मालकीच्या हद्दीत ती गेटच टाकणार ना, तिथं तुम्ही असला आणि मी असला. हा इथला एक स्थानिक मुद्दा झाला. मग काय आता तुम्ही म्हणताय अजितदादा निवडून येणार, तुम्ही म्हणताय युगेंद्रदादा निवडून येणार, म्हणजे एकीकडे केलेली कामं सांगता सांगता आम्हाला कंटाळा येतोय, इतका डोंगर आहे. समोर काम त्या उमेदवाराचं काय काम, हे फक्त पवार साहेबांचंच हे करतात. पवार साहेब आमच्या विरोधात आहेत ना. हे काम जर म्हणता तुम्ही काम दिसणारच ना. दादा बी स्टार्टला असतील त्या टायमाला छोटंच असतील ना ह्यांच्यासारखंच. दादा बी मोठं आकाशामुळे झालं, 30 वर्ष कशामुळे ही बोगल ना. 30 साहेबांना काढून दादांना दिलं नाही, हे तर दादांना काढून द्यायचं चाललंय ना. त्याच्यामुळे कसं साहेब 84 वर्ष, आमच्या मित्रांनी सांगितलं दादा 66 वर्ष रिटायर पाहिजे. सगळ्या विकास कामाचा पाया साहेबांनी रचला, पण त्याला कळस रचायचं काम दादांनी केलेलं आहे. त्यामुळे 100% दादाचं काम बोलते. 4 वेळा मुख्यमंत्री होते, 4 वेळा.
पण पवार साहेबांनी काही केलं नाहीये. आणि पवार साहेबांच्या पवार साहेबांच्या माध्यमातून दादांना संधी मिळाली, पण त्या संधीचं सोनं दादांनी स्वतः कष्ट केलं, स्वतःही केलं, कर्तृत्व निर्माण केलं आणि पूर्ण बारामतीचा विकास केला. काय नाही यांना जरा तुम्हाला बोलायचं. बारामतीचा विकास जे तुम्ही म्हणता का नाही, की अनेक वर्षे पवारसाहेबांनी केंद्रामध्ये काम केलं, राज्यामध्ये काम केलं आणि काम करत असताना पक्ष आज विभागले झाले. दादांनी भाजपमध्ये गेले आणि दादांनी चिन्ह घेतलं, पक्ष घेतला. ह्याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही. आज ह्या उतारत्या वयामध्ये आज पवारसाहेबांना 84-85 वर्षाचं असताना त्यांना एवढं मोठं आज दुःख त्यांनी दिलं. आणि आज बारामती तालुका असेल किंवा पुणे जिल्हा असेल, हा कोणामुळे ओळखला तो पवारसाहेबांमुळं. आज जसं लोकसभेचं इलेक्शन झालं तसंच आता विधानसभेसुद्धा इलेक्शन होणार आणि चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त मताने योगेंद्रदादा निवडून लोक देणार, हीच मतं अगदी 100% खरं. बरं का, आता कसं म्हणलं जातं विकास विकास विकास. विकासाला तुम्ही मगाशी मलिदा गँग हा शब्दाचा थोडासा उल्लेख केला, तर आज दादांच्या भाषणात मी विकास काय केला हे सांगण्यापेक्षा दादा गावात गेले की पहिलं म्हणतात त्या मलिदा गँगचा राग माझ्यावर काढू नका. गावात दादा एका पोटऱ्याला सुद्धा घेऊन फिरत नाही. ह्याच्या मागची कारण शोधानं काय येतं नक्की ते कारण ऐका, मलिदा गँग असा शब्द दादानी कुठल्या चॅनलवर काढला असतं तर दाखवा आम्हाला. तसं काय नाही, चुकीचं. आणि हे ऐका, 1 मिनिट ऐका, 50 वर्ष झाली ही लोक साहेबांवर बी आहेत ना. आता 2 महिने झालं दादा वेगळं गेली, तुम्हाला मलिदा गँग दिसायला लागली का? हीच लोक 50 वर्ष साहेबाबरोबर होती तेव्हा नाही का मलिदा गँग दिसली ती? आता तुम्हाला मलिदा गँग दिसायला लागली का? मलिदा गँग म्हणजे काय विचार आधी काय विचारा. तसं नाही. मलिदा गँग म्हणजे काय हे आधी स्पष्टीकरण करा. मलिदा गँग म्हणजे काय? मलिदा गँग म्हणजे काय सांगतो, एकाच घरात पद द्या, त्याच्याच घरातला कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर त्याच्यातला काय. थांबा ना 1 मिनिट, आता बोलू नका. अहो बोलू द्या की आता बोलू द्या की. एकाच घरात पद, तिथंच सगळं द्यायचं, काम तिथंच, पद तिथंच. त्याचा सख्खा भाऊ कामाला, त्याचा चुलत भाऊ कामाला, त्याच्या मामाची पोरगी कामाला, मामाचं पोरग कामाला, बाकीच्या चुना लावून बोंबलत बसायचं का? अहो जाऊ दे ना. नाही, घरातलं घ्या. 2 महिने झाले अजिबात नाही. शिवाजी काळे आहेत. काळे सर, बदललंय सगळं बऱ्यापैकी, म्हणजे राजकारण तर बदललंय, म्हणजे त्याला कुणी नाकारू शकत नाही. हे मान्य आहे, पण तुम्हाला जे अपेक्षित जो असा बदल दिसतोय तसा काही नाही. 4-5 लोक बोलतील म्हणून त्याच्यावर तुम्ही गावाचा अंदाज घेऊ नका. आज प्रत्येक गावामध्ये अजितदादाबद्दल प्रचंड सहानुभूती आणि अजितदादाबद्दल आदर आहे, कारण अजितदादाने एवढं मोठं काम केलेलं आहे. आता हे म्हणतात मलिदा गँग वगैरे. आता मलिदा गँग म्हणजे काय हेच कळत नाही, कारण याची कसं ह्या द्वेषापोटी वापरलेला शब्द असं मला वाटतं की द्वेषापोटी म्हणलं की दादा बघत होतं म्हणतात, आणि विकास काम म्हणलं की साहेबाची साथ होती. डबल डुलकी होती ना. विकास काम म्हणलं की साहेबाची साथ, आणि मलिदा गँग म्हणली दादा. आज त्या ठिकाणी मी सांगतो, ह्यांचे जे आरोप वगैरे आहेत ना हे चुकीचे आहेत आणि त्याच्याबद्दल मी सखोल सांगतो. ह्यांचा आरोप आहे की पुढारी म्हणजे मलिदा गँग. आज एवढी मोठी विकास कामं केल्यात, याच बारामतीकरांनी सांगितलं दादा आमची पोरं कॉन्ट्रॅक्ट म्हणून घ्या, ती कामं शिकतील, आज नाही उद्या त्या ठिकाणी होईल. ह्याच लोकांनी सांगितलं. आज दादानी आपल्या बारामती तालुक्यातल्या बऱ्याच उद्योजकांना संधी दिली आणि त्या विकास कामामध्ये आपलीच पोरं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करायला लागली. आज मला सांगा, बऱ्याच पुढाऱ्यांनी स्वतःच्या जमिनी विकून काम केलं पक्षासाठी. पुढारी होणं एवढं सोपं नाही. पहाटेच्या 5-6 वाजल्यापासून पक्षाची बांधणी करावी लागते आणि त्यातनं जर एखादं मला सांगा काम मिळत असेल, काय असेल मलिदा गँगमध्ये हे काय नाही. काय त्यांचं म्हणणं आहे की एवढ्या कामातून जर एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर काय हरकत आहे? कोणत्या एका पुढाऱ्यांनी जमीन विकली? मला एक सांगा, अजितदादांची कंपनी एक नवीन काढली एमआयडीसीत, गावातली किती युवक त्या कंपनीत कामाला विचारा त्यांना, त्यांनी सांगू द्या. एकही युवक त्या नवीन कंपनीमध्ये कामाला घेतलेलं नाहीये. कसली कंपनी? दारूची कंपनी. ऐका ना, ते जे म्हणतात पवार साहेबांनी विकास केला तर पवार साहेबांनी दादांनी केला. आणि जर साहेबांनी दादा एकत्रच होते, एकत्रच परवानग्या घेतल्यात ना, साहेबांनी दादा एकत्रच होते ना. असं काय फक्त चुकीचं झालं की दादा? आता ही चर्चा मी मगाशी म्हटलं तसं संपणार नाही. निकाल काही लागला तरी हे जे काय वातावरण आहे ते आहे असंच राहील. वातावरण एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन लढत असतो. इलेक्शन झाल्यानंतर 5-6:30 नंतर आम्ही एकत्र बसून एकमेकाच्या घरी जातो, चहा पाणी करतो. हे वातावरण असं तणावाचं राहत नाही. पोलिंग एजंट असताना एकमेकाचा वडापाव पण खातो आम्ही. कसं काय?
100% हे म्हणतात ते सगळं मान्य आहे आणि 23 तारखेला गुलाल फक्त आमचाच असणार. तर हे बारामतीच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलंय. जो विखार आपण इतर ठिकाणी पाहतो एकमेकांबद्दलचा, तो या इथल्या राजकारणामध्ये पाहायला मिळत नाही. याचं कारण इथल्या राजकारणाचा एक लेहजा किंवा इथल्या राजकारणाची आधीपासून तयार होत गेलेली एक धाटणी, आणि त्यातून आपण पाहतो आहोत दोन्ही बाजू या निवडणुकीमध्ये आपापल्या पद्धतीने जोरदार बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यामध्ये कुठलाही विखार नाहीये. आणि ही गोष्ट इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी देखील शिकण्याची गरज आहे. अर्थात मुद्दा आहे तो म्हणजे आत्तापर्यंत बारामतीमध्ये फक्त विकासावरती बोललं जात होतं. आता खरंच विकास झालाय का, आणि झाला असेल तर कोणाचा झालाय असंही बोललं जात आहे. हे इथल्या बदललेल्या राजकारणाचं निदर्शक आहे. कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.